आमच्या इथे झाले नवीन महाशयाचे आगमन. स्वागतासाठी तर जास लागीन ना भाऊ. म्या लाड केला तर आवडतही नाही त्याले. मग काय भाऊले दूर लोटून म्हसोबा हाती घेतला अन त्यात मले सोबती माई आजी. आम्ही दोघी म्हसोबा करूनच राहिलो की याला लयच भूक लागली बा, आवरेच नाही या. मग काय मस्त म्हसोबा बनवला हो. अन त्यात माय पांचट रिॲक्शन. ह्या म्हसोबाले बनवायचं एकच कारण असते भाऊ, खेळ खंडोबा, बस अजून काही नाही. भांडे बुटले बनवायचा एवढा हरी काय म्हणून म्हसोबा बनवतो, अजून काही नाही. माया आजीले न मले लय आवडते म्हसोबा बनवाले, लय. दिवाळी येईपर्यंत हे 4 दिवस तर लय गोड वाटले किंवा टाईम आहे झाले. पण आता माहीत झालं की टाईम आला जायचा तर मन कसं तरी होत आहे म्हटलं. मग माई आई म्हणते चल म्हणते आपण शीतादही करून घेऊ. विदर्भात तर सगळ्याला माहिती आहे शीतादही म्हणजे काय असते. तर बाकीचे जाणून घ्या. जेव्हा पराठीले कापूस येते ना भाऊ पहिला, तेव्हा ही पूजा केली जाते, तर त्याला शीतादही म्हणतात. अन हा वय गोप्या, याची केली जाते पूजा. नेले झोपवते पाळण्यात, मस्त त्याच्यासाठी पाळणा बांधते, त्या पाळण्यात गादी टाकते आणि त्याला त्याच्यात झोपून देते. गोप्याला झोपून दिल्यावर पुऱ्या वावरात दही भाताचं बोन फेकते. आपल्या इथच्या रीती परंपरेचा आपल्याला मूळ जरी माहित नसला पण त्याचा काही ना काही तर अर्थ आहे म्हटलं.